पिंपरी चिंचवडचा तर पोलीस स्टेशनच्या जवळ हातभट्टीचे अड्डे चालतात सभापती महोदय. आणि हडपसरचं जिथं आहे तिथं स्वतः पीआयला सगळं माहिती, अड्डे कुठे चालतात, बाजूला चालतात. आम्ही त्या स्लममध्ये जाऊन आलो, त्याच्याच बाजूला लोक दारू पितात. ते फुग्यामध्ये काहीतरी मेन कापडाच्या पिशव्या असतात, त्याच्यात आणतात त्या दारू. त्याला आता फुगे म्हणतात, मला तिथे गेल्यावर कळालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पोलिसांचा, आणि सगळ्यात महत्वाचं एक्साईजच्या लोकांना सुद्धा हे अड्डे सभापती महोदय माहिती आहे. सरकारने मुख्य आरोपी एक राधेश्याम प्रजापती, याच्या आधी सुद्धा सभापती महोदय गुन्हे दाखल आहे, राधेश्याम प्रजापती. आणि वारंवार हे गुन्हे होत असताना वाटतं त्याला विशेष म्हणजे लोक मेल्यानंतर पीआय बरोबर तो माणूस तिथे होता प्रेसशी बोलताना. सभापती इकडे एकीकडं सत्ताधारी पक्षाचेच लोक झिरो टॉलरन्स म्हणतात आणि एकीकडे सत्ताधारी पक्षाचेच लोक पीआय अजूनही तिथं जे म्हणतात. म्हणजे मी सभागृहाच्या निदर्शनाशी बाब आणून देतो आणि एका विषयाकडे लक्ष असं वेधू इच्छितो. त्याच्यात मंत्री महोदय जे मान्य अमित गोरखे आपले सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की इथं 22 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 9 जणांना जी काही सरकारी मदत ती घोषित झाली, त्याचं मागचं कारण ते पण समजून घ्या. उगाच सभागृहात चुकीच्या गोष्टी आल्या नाही पाहिजे. याच्यातले सभापती महोदय काही जण असे झाले की ही विषारी दारू पिऊन एक्सपायर्ड झाले, त्यांना कळालंच नाही की विषारी दारूमुळे ते एक्सपायर्ड झाले. आणि मग बाकी ही घटना पोलिसांकडे गेली, कारण यांचं विदाऊट पोस्टमार्टमच यांची अंत्यविधी झालेला आहे. या उरलेल्या लोकांचा सभापती महोदय या उरलेल्या लोकांचा विदाऊट पोस्टमार्टम अंत्यविधी झालेला आहे. या 9 लोकांचाच पोस्टमार्टम झालंय म्हणून रेकॉर्डवर 9च आहे, पण जे उरलेले लोक सुद्धा विषारी दारूमुळेच गेलेले आहे हे तितकंच खरं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्याचं काय करणार हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सभापती महोदय याच्यात आहे. दुसरे माझे याच्यातले मुद्दे असे आहे की याच्यातल्या पोलीस स्टेशनला त्या भागाच्या स्थानिक नगरसेवकांनी 10 वेळेस अर्ज केलेले आहेत आणि ताई म्हणतात ते सत्य आहे की 10 वेळेस पीआय स्थानिक, मी पोलीस कमिशनर दोन्ही एरियाचे बिलकुल आरोप करणार नाही, दोघांनी चांगलं काम केलंय. अमितेश कुमारजी असतील किंवा दुसरे काय नव्हते तिकडे विनय चौबे असतील, दोन्ही पोलीस आयुक्ताविषयी मी बिलकुल बोलणार नाही, त्यांनी चांगलंच काम केलंय. पण खालचे अधिकारी दोन्ही विभागातले पिंपरी चिंचवडचा तर पोलीस स्टेशनच्या जवळ हातभट्टीचे अड्डे चालतात सभापती महोदय. आणि हडपसरचं जिथं आहे तिथं स्वतः पीआयला सगळं माहिती, अड्डे कुठे चालतात, बाजूला चालतात. आम्ही त्या स्लममध्ये जाऊन आलो, त्याच्याच बाजूला लोक दारू पितात. ते फुग्यामध्ये काहीतरी मेन कापडाच्या पिशव्या असतात, त्याच्यात आणतात त्या दारू. त्याला आता फुगे म्हणतात, मला तिथे गेल्यावर कळालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पोलिसांचा, आणि सगळ्यात महत्वाचं एक्साईजच्या लोकांना सुद्धा हे अड्डे सभापती महोदय माहिती आहे. सरकारने खालच्या साध्या लोकांवर निलंबनाची कारवाई केली मान्य गृह राज्यमंत्री महोदय. याच्यात पोलिसांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. खऱ्या अर्थानं मोठे अधिकारी, पीआय दर्जाचे अधिकारी, एसीपी दर्जाचे अधिकारी याच्यात सहभागी आहे. त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे. याच्यामध्ये मुख्य सूत्रधार योगेश वानखरे आणि कर्नल सिंग विरखा असं नाव आहे यांचं सभापती महोदय. आणि यांना उत्पादन शुल्क कायद्यानुसार नाही तर थेट IPC नुसार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आत्ताचे गुन्हे माझ्या माहितीप्रमाणे, एखादा बदल झाला असेल की उत्पादन शुल्क कायद्यानुसार यांच्यावर गुन्हे दाखल झाले, यांच्यावर कायदे IPC अंतर्गत सभापती महोदय झाले पाहिजे. ते करणार का हा माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मुख्य आरोपी एक राधेश्याम प्रजापती, याच्या आधी सुद्धा सभापती महोदय गुन्हे दाखल आहे, राधेश्याम प्रजापती. आणि वारंवार हे गुन्हे होत असताना वाटतं त्याला विशेष म्हणजे लोक मेल्यानंतर पीआय बरोबर तो माणूस तिथे होता प्रेसशी बोलताना. सभापती महोदय तिथे उपस्थित होता, ज्यांनी हा अड्डे चालवतो तो माणूस होता. इतके निर्ढावलेले लोक आहे सभापती महोदय. खरं तर एक्साईजवर पण याच्यामध्ये कारवाईची आवश्यकता आहे. सभापती महोदय 215 लिटर मिथेनॉल याच्यात आणलेले, 215 लिटर. आणि भिवंडीतील कंपनीतून हे मिथेनॉल आणलेलं आहे. जसं अमित गोरखे साहेबांनी जे सांगितलं की 16 किलोमीटरचा प्रवास नाही हा, फार भिवंडीपासूनचा प्रवास आहे हा, लांबच्या लांब. 215 लिटर मिथेनॉल भिवंडीमधून याच्यामध्ये आलेले सभापती महोदय. त्याच्यामुळे हडपसर, दापोडी, बोपोडी, फुगेवाडी आसपास या सगळ्या भागामध्ये विषारू दारू मोठ्या प्रमाणात सभापती महोदय विकली जाते. आणि म्हणून एका दिवसाची घटना नाही सभापती महोदय, ही घटना सातत्यानं चालू असणारी आहे.
आणि म्हणून याच्यातला एक्साईजचे अधिकारी सगळे, त्याच्यानंतर पोलीसचे सिनियर अधिकारी, मिथेनॉल जे आहे माझ्या माहितीप्रमाणे बोगस आधार कार्ड देऊन मिथेनॉल मिळवलेलं आहे. मिथेनॉल पण जे मिळालं कोणत्या कंपनीच्या नावावर नाही, मिथेनॉलसाठी कंपनी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. विदाऊट कंपनीच्या रजिस्ट्रेशन मिथेनॉल कसं मिळतं या राज्यामध्ये? आणि मिथेनॉलची वाहतूक भिवंडीपासून पुण्यापर्यंत कशी झाली, उरळी कांचनपर्यंत, हाही याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून या तिन्ही विषयामधल्या अधिकाऱ्यावर सस्पेंडन, मला असं वाटतं कडक कारवाईची आवश्यकता आहे. काही ठिकाणी फक्त बदल्या झालेल्या आहे, परंतु मला असं वाटतं पूर्णपणे निलंबन यांचं या सेवेतून झालं पाहिजे. विशेषतः एक्साईजचे सिनियर जिल्ह्याचे असतील आणि पोलीसचे असतील, किमान ACP लेवलचे अधिकारी यांच्यावर पूर्णपणे कारवाई सरकार करणार का? आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं मिथेनॉल आणि ही हातभट्टीची दारू गावगाव महाराष्ट्रात चालू आहे, याच्याविषयी सरकार काय पावलं उचलणार?